SQL स्टँड्स फॉर स्ट्रक्चर क्वेरी लँग्वेज. ओके. आणि SQL कुठे रन केलं जातं तर त्यासाठी मल्टिपल ऑप्शन्स आहेत आपल्याकडे. MS SQL असेल, MySQL असेल. ओके. सो सी बेसिकली डेटा आपण मशीन लर्निंगमध्ये पण शिकलो होतो ज्यावेळेस आपण डेटा सायन्स स्टार्ट केलं होतं. ओके. देर आर डिफरंट टाइप्स ऑफ डेटा लाईक स्ट्रक्चर डेटा, अनस्ट्रक्चर डेटा अँड सेमी स्ट्रक्चर डेटा. ओके. कोणतं पण जर RDBMS असेल, रिलेशनल डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टम म्हणजे RDBMS, इथं जे दिसतं तुम्हाला ते, तर इट हॅज टू पार्ट्स मेन. फर्स्ट डेटाबेस टू स्टोअर द डेटा आणि सेकंड आहे युजर इंटरफेस. ओके. सो हे दोन पार्ट्स असतात कोणताही जर RDBMS असेल. RDBMS स्टँड फॉर रिलेशनल डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टम. ओके. सो सी डेटाबेसचं काय काम आहे टू स्टोअर द लार्ज अमाऊंट ऑफ डेटा. ओके. सो बेसिकली ज्या वेळेस ना डेटाबेस सारख्या गोष्टी नव्हत्या किंवा जास्त यूज करत नव्हते. ओके. तर तुमच्याकडे जर कमी अमाऊंट ऑफ डेटा असेल ना, then you will go for like storing the data in Excel or storing the data in Drive, etc. ओके. बट ज्यावेळेस तुमच्याकडे ना डेटा जो आहे तो वास्ट अमाऊंटमध्ये असेल तर त्यावेळेस पॉसिबल नाही की तुम्ही डेटा ड्राईव्हला ठेवाल किंवा एक्सेलमध्ये डेटा स्टोअर कराल. ओके. किंवा क्लाउडमध्ये ठेवाल. इट्स नॉट लाईक पॉसिबल. ओके. तुम्हाला जर डेटा स्टोअर करायचा असेल, स्ट्रक्चर असेल तर ऑब्वियसली विल गो फॉर SQL. जर अनस्ट्रक्चर असेल तर बाकी जे टूल्स आहेत, ओके, किंवा बाकीचे अनस्ट्रक्चर डेटाबेस आहेत, MongoDB असेल. ओके. अपार्ट फ्रॉम MongoDB देर आर अदर डेटा टाइप्स which are also non-structured database like Cassandra, etc. Okay. This is one other type, another one new type of database. Might be people not heard about that. CockroachDB. Have you heard about that? No sir. Yes. No sir. CockroachDB is also type of database. Cassandra हे भरपूर डेटा टाइप्स डेटाबेसचे टाईप आहे. बट मेजॉरिटी केसेसमध्ये SQL आणि MongoDB हे वापरतात. SQL फॉर स्ट्रक्चर डेटा आणि Mongo फॉर अनस्ट्रक्चर डेटा. ठीक आहे. क्लिअर झालं. बेसिक आहे. पुढे एक पॉईंट मी घेतोय पण त्या अगोदर हे बेसिक सांगतोय की स्ट्रक्चर डेटाबेस, अनस्ट्रक्चर डेटाबेस. स्ट्रक्चर डेटाबेस म्हणजे ज्यामध्ये रो आणि कॉलम्स असतील किंवा टॅब्युलर डेटा असेल त्याला स्ट्रक्चरल डेटा म्हणतात. अनस्ट्रक्चरल डेटामध्ये रो कॉलम्स नसतील, तो डेटा टेक्स्ट फॉर्ममध्ये असेल, JSON फॉर्ममध्ये असेल किंवा मग लाईक आयदर इट विल बी डेटा माइट बी इमेज, व्हिडिओ और ऑडिओ फॉर्मॅट. ओके. So those all parts or things come under the unstructured DB or unstructured data. Okay. So now difference between the SQL and MySQL. Okay. आता ज्या भरपूर गोष्टी मी सांगेन ना त्या इथं नसतील, नोट्समध्ये नसतील. सो वन्स गॉट जेवढं काय आहे ते पॉसिबल आता नोट डाऊन करा. एल्स रेकॉर्डिंग भेटल्यानंतर या सगळ्या गोष्टी रेकॉर्डिंगमध्ये सापडतील. ठीक आहे. सो डिफरन्स बिटवीन द SQL आणि MySQL. ओके. सो SQL इज लँग्वेज टू मॅनेज द डेटाबेस. ओके. SQL ही अशी लँग्वेज आहे जिना डेटाबेस मॅनेज करण्यासाठी यूज करतात. MySQL इज डेटाबेस सॉफ्टवेअर. SQL ही डेटाबेस मॅनेज करण्यासाठीची लँग्वेज आहे बट MySQL हे डेटाबेस सॉफ्टवेअर आहे. ओके. SQL इज यूज टू क्वेरी डेटाबेस. SQLचा यूज करून तुम्ही क्वेरी वगैरे मारतात डेटाबेसवरती. ओके. बट MySQL स्टोअर्स द डेटा. MySQLचं काय काम आहे तर डेटा स्टोअर करायचं. तर SQL काय करतं आहे क्वेरी मारण्याचं काम करते. ओके. SQL स्टँड्स फॉर ॲज वी नो इट इज स्ट्रक्चर्ड क्वेरी लँग्वेज. ओके. बट वेन आय से इट्स MySQL इट्स अ RDBMS, रिलेशनल डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टम. SQL डज नॉट प्रोव्हाइड एनी कनेक्शन. लक्षात असू द्या SQL ही लँग्वेज आहे. सो दॅट्स वाय इट डज नॉट प्रोव्हाइड एनी कनेक्शन. बट MySQL प्रोव्हाइड अ इंटिग्रेटेड टूल कॉल ॲज MySQL वर्कबेंच, जे तुम्हाला मी इन्स्टॉलेशनसाठी सांगितलं आहे. ठीक आहे. सो वर्कबेंचचा यूज करून तुम्ही ना डेटाबेससोबत इंटरॅक्ट करू शकतात, क्वेरी वगैरे मारू शकतात. ठीक आहे. त्यावर डेटा फेच पण करू शकतात, ॲक्सेस पण करू शकतात. सो SQL कोड्स ऑर कमांड्स यूज इन लाईक Oracle, SQL सर्वर, DB2, MySQL, एक्सेट्रा. फॉर एक्झाम्पल SQL तुम्हाला कुठे कुठे वापरता येते. MS SQL असेल, MySQL असेल, देन Oracle असेल, मल्टिपल ठिकाणी ना तुम्हाला हे वापरता येईल. ओके. देन MySQL uses SQL. ओके. SQL तुम्हाला कुठे कुठे वापरता येते. Oracle DBमध्ये वापरते येईल, SQL सर्वरला, MS SQLमध्ये, MySQL आणि DB2मध्ये. ओके. बट MySQLमध्येच SQL वापरतात. क्लिअर फरक? येस सर. ओके. Yes sir. नोट डाऊन केला नसेल तरी चालेल, फक्त समजलं का नाही सांगा. काय समजलं नसेल तर मी मला तो पॉईंट पुढे रिपीट करते. एल्स नोट्समध्ये तर या गोष्टी मिळणार आहेत तुम्हाला. देन हे झालं
माय एसक्यूएल आणि एसक्यूएल बद्दल. ओके, आता सपोज कोणी विचारलं डिफरन्स बिटवीन द स्ट्रक्चर डेटा आणि अनस्ट्रक्चर्ड डेटा, तर दोघांमध्ये डिफरन्स काय आहे? सो मेन डिफरन्स इज दॅट यूज केस. ओके, सो मेन डिफरन्स यूज केस आहे माय एसक्यूएल आणि मोंगोडीबीमध्ये. तर यूज केसमध्ये जर सांगायचं असेल तर रिअल टाईम ॲनालिटिक्समध्ये कंटेंट मॅनेजमेंट, IoT आणि मोबाईल ॲप्ससाठी मोंगोडीबी वापरतात. ओके, माय एसक्यूएल कुठे वापरतात? तर जिथं ना लेगसी ॲप्लिकेशन आहेत किंवा कोणते नॉर्मल ॲप्लिकेशन आहेत ज्यामध्ये ना मल्टी रो ट्रान्झॅक्शन्स असतील. ओके, ट्रान्झॅक्शन म्हणजे पेमेंटच्या रिलेटेड नाही. ओके, जिथं ना युजरचा डेटा इन होतोय, आउट होतोय, डेटा स्टोअर होतोय. ओके, सो जिथं ना युजरचा डेटा किंवा सिस्टममध्ये जो काय डेटा स्टोअर होतोय हा मल्टी रो ट्रान्झॅक्शन डेटा असेल. ओके, त्या केसमध्ये माय एसक्यूएल यूज करतात. डेटा स्ट्रक्चर मोंगोडीबीमध्ये नो स्कीमा डेफिनेशन रिक्वायर्ड, या स्कीमा डेफिनेशन वगैरे रिक्वायर्ड नाही मोंगोडीबीमध्ये. बट MySQL म्हणजे किंवा MySQLमध्ये स्ट्रक्चर डेटा विथ क्लिअर स्कीमा, यामध्ये क्लिअर स्कीमा मेन्शन केली असते किंवा करावी लागते. ओके, रिस्कमध्ये जर सांगायचं असेल या दोघांमध्ये कंपॅरिझन, तर मोंगोडीबीमध्ये ना लेस रिस्क आहे ड्यू टू लेस रिस्क ऑफ अटॅक ड्यू टू इट्स डिझाईन. बट एसक्यूएलमध्ये ना रिस्क ऑफ एसक्यूएल इंजेक्शन अटॅक्स आर मोर कम्पेअर टू मोंगोडीबी. ओके, एसक्यूएलमध्ये चान्सेस डेटा इंजेक्शनचे किंवा एसक्यूएल इंजेक्शन अटॅक्सचे जास्त आहेत ॲज कम्पेअर टू मोंगोडीबी. ॲनालिसिसमध्ये मोंगोडीबी वर्क्स ग्रेट फॉर अनस्ट्रक्चर्ड डेटा. जिथं अनस्ट्रक्चर्ड डेटा आहे त्या ठिकाणी मोंगोडीबी इट्स परफॉर्मिंग वेल or it's perform well definitely. MySQL is perfect when your data is in structured form, म्हणजे रो आणि कॉलमच्या केसेसमध्ये. ओके, सो जर स्ट्रक्चर सांगायचं असेल तर मोंगोडीबीमध्ये कलेक्शन असतात, डॉक्युमेंट असते, की असतील. बट MySQLमध्ये टेबल असतील, रो असतील आणि कॉलम्स असतील. सो दॅट्स इज द बेसिक डिफरन्स बिटवीन द MySQL अँड द MongoDB. क्लिअर? येस सर. येस सर. ओके, कोणी विचारलं की क्वेरी म्हणजे काय, तर एक सिम्पल डेफिनेशन, क्वेरी इज रिक्वेस्ट फॉर द डेटा और द इन्फॉर्मेशन. सिंगल लाईनमध्ये सांगायचं असेल तर यू कॅन यूज क्वेरी इज रिक्वेस्ट फॉर डेटा और द इन्फॉर्मेशन. कोणी विचारलं असेल जर यावर तर तुम्ही समाधानी नसाल तर यू कॅन गो फॉर लाईक 3 lines ऑफ डेफिनेशन और 2 lines ऑफ डेफिनेशन. ओके, सो RDBMS query is any command which is used to retrieve data from table. Queries are always made using a select statement. असं पण तुम्ही आन्सर देऊ शकता. सो इट्स युअर ओन चॉईस की सिंगल लाईनमध्ये द्यायचं का मल्टिपल लाईन्समध्ये. बट युअर कन्सेप्ट शुड बी क्लिअर. तुम्ही एक लाईनमध्ये आन्सर देतात, 2 लाईनमध्ये की एका पॅराग्राफमध्ये, डझंट मॅटर. बट इंटरव्ह्यूला मिनिमम टाईममध्ये तुम्हाला मॅक्झिमम गोष्टी डिलिव्हर करता आल्या पाहिजे. दॅट्स द इम्पॉर्टंट थिंग. ओके, ॲडव्हान्टेजेस. एसक्यूएलचे ॲडव्हान्टेजेस काय आहेत आणि डिसॲडव्हान्टेजेस काय आहेत? ओके, सो एसक्यूएल इज ओपन सोर्स आहे. इट रिड्यूस टोटल कॉस्ट ऑफ ओनरशिप. ओके, हे पेड वगैरे नाही, हे फ्री आहे. ओके, देन इट्स अगेन पोर्टेबल. ओके, हे लिनक्सला सपोर्ट करते, विंडोजला सपोर्ट करते. ओके, देन इट इज वर्ल्ड वाईड यूज फॉर द वेब डेव्हलपमेंट. इट सपोर्ट मल्टिपल लँग्वेजेस लाईक C++, PHP, Java, Python, etc. It's having a seamless connectivity. It is secure and seamless connection. Then 6, I can say it's globally recognized the most secure and the reliable. हे मोस्ट सिक्युअर आणि रिलेबल आहेत, पण मी सांगितलं एसक्यूएल इंजेक्शन अटॅकचे चान्सेस आहेत तिथं तरी. ओके, डिसॲडव्हान्टेजेस. ओके, जे काही एसक्यूएलचे बिलो 5.0 वर्जन्स आहेत ना ते सपोर्ट करत नाहीत रोल कमिट अँड स्टोअर्ड प्रोसिजरला. 5.0 वर्जन. ओके, तुमच्याकडे सध्या पुढचेच असतील किंवा सध्या जे आहेत इन्स्टॉलेशन ते पुढचेच आहेत. इट डज नॉट सपोर्ट व्हेरी लार्ज डेटा साईज ॲज इफिशियन्सी. जर डेटा साईज वाढत असेल, डेटा जर वाढत असेल तर तेवढं त्या इफिशियंट मॅनरमध्ये काम करत नाही. इट इज प्रोन टू द डेटा करप्शन, डज नॉट हँडल ट्रान्झॅक्शन व्हेरी इफेक्टिवली. ओके, कधी कधी इट्स क्रिएट अ प्रॉब्लेम व्हाईल द हँडलिंग द ट्रान्झॅक्शन. ओके, MySQL डज नॉट सपोर्ट एसक्यूएलचे कन्स्टेंट. ओके, MySQL जे आहे ते कन्स्टेंट वगैरे आहे पुढे, त्यांना सपोर्ट करत नाही आहे ते पुढे सांगा एक एक गोष्ट. सध्या ज्या समजतात त्या समजून घ्या, ज्या आता समजत नाही त्या अपकमिंग लेक्चरमध्ये क्लिअर होतील. MySQL डज नॉट हॅव गुड डेव्हलपिंग टूल कम्पेअर टू अदर डेटाबेसेस. MySQL हा बेसिक टूल आहे म्हटलं तरी चालेल. बाकीचे ॲडव्हान्स DB आहेत लाईक अमेझॉनमध्ये आपण DynamoDB वगैरे पाहिले. DynamoDB मे बी लाईक अनस्ट्रक्चरसाठी असेल किंवा दुसऱ्या कोणत्यासाठी असेल. आता भरपूर ना ॲडव्हान्स डेटाबेसेस आहेत. ओके, त्या डेटाबेस इतका MySQL किंवा तेवढा ॲडव्हान्स डेटाबेस नाही. क्लिअर? येस. येस सर. आणि ॲज पर माय नॉलेज
MySQL has been developed by Oracle and MS SQL has been developed by Microsoft. चेक करा. आय एम नॉट शुअर, मी 2-3 वर्ष अगोदर वाचलं होतं, बट नीड टू क्रॉस चेक. बट जे काय मला आठवलं मी उद्या कन्फर्म सांगेन की काय. बट ॲज आय रिमेंबर किंवा जसं मला आठवतं आहे किंवा थोडंसं ना इट्स नो ब्लरी आठवतं आहे की MySQL आहे ते ओरॅकलनं डेव्हलप केलेलं आहे आणि MS SQL आहे ते मायक्रोसॉफ्टनं डेव्हलप केलेलं आहे. ठीक आहे, लेट इट बी. हे मला लेक्चर संपल्यानंतर मी चेक करून सांगतो. ओके, मे बी बघून नोट्स सांगायला सुद्धा तरी इझी झालं असतं कारण नोट्समध्ये सापडलं असतं. ठीक आहे, लेट इट बी, काय अडचण नाही. वी हॅव ब्रेन ऑफ 1300 grams. सो नो नीड टू चेक इन नोटबुक. तुम्हाला माहिती आहे माणसाच्या ब्रेनचं वजन किती असते? नाही माहिती. किती? काय माहिती. 1300 ग्राम ॲव्हरेज. सायन्समध्ये शिकलं नाही का? अथर्व कोणतं माईक ऑन ठेवले बोलत पण नाही. नाही मी नाही, मेघ आहे. मेघा माईक ऑन ठेवले काय बोला तर. हा मी म्हटले MySQL Oracle डेव्हलप केले आणि MS SQL काय 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 परत MySQL Oracle बरोबर आणि MS SQL मायक्रोसॉफ्ट. येस. ओके आहे बरोबर, म्हणजे मी जे सांगितलं ते आहे बरोबर. ओके, सो राईट, म्हणजे माझी मेमरी आहे बरोबर काम करते किंवा व्यवस्थित काम करते, आठवते बरोबर. ठीक आहे. सो डेटा इज स्टोर्ड इन फॉर्मॅट टेबल. ओके, इथपर्यंत आलो तुम्ही मग याच्या खालचं पाहायचं आहे. ओके, database may use to store the large amount of data, to access the easily, to define relation, to keep the data consistent. Data is stored in the form of table. It's no relational database. Data is stored in structured format. हे बेसिक आहे, हे तुम्हाला ऑलरेडी झाले आणि आता पण मी परत क्लिअर केलं आहे. RDBMS स्टँड्स फॉर रिलेशनल डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टम. आता जस्ट पाहिलं RDBMSमध्ये कोणकोणते डेटाबेसेस येतात तर Oracle येते, देन SQL सर्व्हर येते जे की मायक्रोसॉफ्टचं आहे. MySQL इट इज नो डेव्हलप बाय Oracle. SQL सर्व्हिस हॅज बीन डेव्हलप बाय मायक्रोसॉफ्ट. Then PostgreSQL, it is again a type of database. Then Oracle DB is again a type of database for Oracle. ठीक आहे. So MongoDB is unstructured database. Microsoft SQL Server हे आहे. SQL Serverला Microsoft SQL Server पण म्हणतात. ठीक आहे, क्लिअर झालं हे फ्रंट पेज. तिच्या खाली आहे वर्क बेंच. ओके, SQL ही लँग्वेज झाली राईट, ज्याला तुम्ही स्ट्रक्चर्ड क्वेरी लँग्वेज म्हणतात. ओके, आणि तुम्ही MySQL वर्कबेंच यूज करतात UI साठी. वर्कबेंच ते तुम्हाला इन्स्टॉलेशन किंवा डाउनलोड करायचं आहे. ठीक आहे. कनेक्शन म्हणजे काय? टू डू एनी ऑपरेशन इट इज नेसेसरी विथ द डेटाबेस. ओके, कनेक्शन क्रिएट करून तुम्ही जे इथं सपोज तुम्ही असाल, इथं कनेक्शन असेल तुमचं किंवा तुमची क्वेरी असेल. ओके, आणि इथं तुमचा डेटाबेस असेल. ठीक आहे. सो तुम्ही जे काय ना क्वेरीचा यूज करून जे काय इथं ऑलरेडी तुम्ही कनेक्शन एस्टॅब्लिश केले राईट, तुम्ही क्वेरी यावरती हिट करणार राईट, आणि जो काय डेटा पाहिजे तो तुम्ही फेच करणार राईट, क्वेरीचा यूज करून. गेटिंग माय पॉईंट? हां, ठीक आहे. पुढे पहा, हे बाकी एक एक्झाम्पल आहे, उद्या क्लिअर होऊन जाईल. ओके, तरी सांगतो. मग असे सांगितलं की डेटा जो आहे तो ना स्ट्रक्चर फॉर्ममध्ये किंवा टॅब्युलर फॉर्ममध्ये असेल जिथे रो आणि कॉलम्स असते. ओके, सो मे बी तुमचे कॉलम मग एम्प्लॉय ID असतील, एम्प्लॉय नेम असेल, तुमचं लोकेशन असेल, तुमचं सॅलरी असेल, हे तुमचे कॉलम्स असतील. ओके, आणि त्यामध्ये डेटा कोणता झाला? एम्प्लॉय ID सपोज 100, एम्प्लॉयचं नाव गौरव सपोज, लोकेशन पुणे असेल, सॅलरी सपोज 80,000 असेल. ओके, आणि कॉन्टॅक्ट नंबर हा असेल, रो हा असेल. ओके, अशा भरपूर गोष्टी आहेत. इट्स इंडिकेट द फील्ड आणि कॉलम नेम, द कॉलम ॲट्रिब्यूट्स अँड फील्ड्स ऑफ द फीचर. दुसरं एक्झाम्पल द्यायचं असेल तर प्रोजेक्ट ID इट्स कॉलम नेम, त्याचा डेटा हा असेल, प्रोजेक्ट नेम हे असेल, प्रोजेक्ट GNW असेल, डिपार्टमेंट हे असेल, फायनान्स, नंबर ऑफ एम्प्लॉय 30 असतील. ओके, सो एम्प्लॉय ID अगेन दिस अँड दॅट. ओके, सो थिंग्स लाईक व्हॅरी ॲज पर एक्झाम्पल टू एक्झाम्पल बदलले की गोष्टी बदलतील, बट द पॅरामीटर विल बी रिमेन सेम अँड दॅट्स नथिंग बट द
column fields, attributes, features. MySQL RDBMS आहे, एक डेटाबेस सिस्टम. यूजर इंटरफेस जो आहे त्याला वर्कबेंच म्हणतात यामध्ये, आणि SQL ही लँग्वेज आहे, स्ट्रक्चर क्वेरी लँग्वेज. देन कनेक्शन. ओके, बाय डिफॉल्ट तुम्हाला बिगिनिंगला कनेक्शन ना क्रिएट झालेलं असेल. हे त्याचं नाव काय अथर्व, हे सगळं क्रिएट केलं ना कनेक्शन वगैरे त्या व्हिडिओ थ्रू? हो सगळं झालेलं आहे. ओके ठीक आहे, चालते, काय अडचण नाही. ओके, इथं मी तरी पण ना स्टेप लिहिलेले आहेत. जर काय डाऊट आला तर हे नक्की रेफर करा, ठीक आहे. हो सर. बाय डिफॉल्ट ॲट द बिगिनिंग ओके, लोकल इन्स्टन्स तुम्हाला 33 बाय डिफॉल्ट तुम्हाला भेटलं असेल. टू ॲड न्यू कनेक्शन यू जस्ट नीड टू डू वन थिंग. इथं प्लस नावाचं एक सिम्बॉल असेल, इथं क्लिक करा, ठीक आहे. तिथं इथंच नाही, माझ्या नोटबुकवरती नाही, तिथं दिसेल SQL वरती, ठीक आहे. नाहीतर इथं प्रेस करायची गरज नाही, SQL ला दिसेल तिथे, ठीक आहे. आणि या खाली स्टेप्स आहेत. ओके, तर काय करायला लागेल सांगतो. कनेक्शन नेम द्यावं लागेल तुम्हाला. मी तर DB टेस्ट दिले, ॲज पर युअर चॉईस, यू कॅन डू एनिथिंग, ठीक आहे. देन युजर नेम रूट युजर असेल, ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला पासवर्ड आहे तो सेट करावा लागेल, ठीक आहे. ओके, सो पासवर्ड तुम्हाला असं काहीतरी टाईप करायला लागेल, आणि त्या पासवर्डमध्ये काहीतरी ना आय थिंक स्पेशल कॅरेक्टर वगैरे काहीतरी चालत नाहीत, ठीक आहे. सो पासवर्ड तसाच सेट करा. स्पेशल कॅरेक्टर म्हणजे @ किंवा $, अशा गोष्टी चालत नाहीत. ते सोडून काही टाका, लाईक system 1 2 3 टाका किंवा काही टाका ज्यामध्ये स्पेशल कॅरेक्टर नसेल. सॅम्पलसाठी एक मी पासवर्ड दिला इथं, हनुमंत 1 2 3. ओके, सो यामध्ये स्पेशल कॅरेक्टर नाही. देन प्रेस ओके. देन गो फॉर टेस्ट कनेक्शन, ठीक आहे. त्यानंतर अगेन ओके वरती क्लिक करा. कनेक्शन विल बी क्रिएटेड ॲट MySQL कनेक्शन, ठीक आहे. सो असं कनेक्शन तुम्हाला क्रिएट करता येईल. आता भरपूर जण काय करतील माहिती आहे, हा पासवर्ड यूज करतील, अरे हा डेमो पासवर्ड आहे, डम्मी आहे, हा माझा पण पासवर्ड नाही. ओके, सो डेमोसाठी दिला आहे की असं असला पाहिजे. मी जसं एक्झाम्पल दिलं system 1 2 3, हनुमंत 1 2 3, लाईक मशीन 1 2 3, तसंच आहे ते. ओके, आय होप इट हॅज बीन क्लिअर झालं हे सगळं. हो हां सर. ठीक आहे, आता SQL कडे या. इट्स रिलेशनल डेटाबेस. इंटरव्ह्यू, आणि हे महत्त्वाचंच राहिलं सांगायचं, ठीक आहे. तुमच्या जर रेझ्यूमवरती SQL असेल तर इंटरव्ह्यूवर नक्की थेरॉटिकल क्वेश्चन विचारते. SQLचे कन्स्ट्रेंट सांगा. ओके, त्यामध्ये प्रायमरी की, सेकंडरी की, फॉरेन की, अशा गोष्टी विचारले. कमांड्स ऑफ SQL का आहे किंवा SQLच्या क्वेरी विचारेन तो. टॉप 5 एम्प्लॉयची सॅलरी, 5th हायेस्ट सॅलरी, 5th हायेस्ट सेलिंग प्रोडक्ट, असे क्वेश्चनना नक्की विचारतो. असेंडिंग डिसेंडिंग ऑर्डर लिमिटचा वगैरे यूज करून. ओके, सॉर्ट बाय, असे क्वेश्चन नक्की इंटरव्ह्यूमध्ये होतात. ओके, आपण हे सगळे घेणार आहोत, पण सध्या फक्त आयडिया देतो. जर रेझ्यूमवर तुमच्या SQL असेल, GD मध्ये पण SQL असेल किंवा डेटाबेस असेल, तर नक्की 100% क्वेश्चन येणार तुमच्या इंटरव्ह्यूमध्ये SQL वरती. सो तयार राहा. इट कॅन प्ले अ इम्पॉर्टंट रोल फॉर सिलेक्शन ॲज वेल एज रिजेक्शन. ओके, रेझ्यूमवर असेल तर नक्की क्वेश्चन होतात. आणि आता कंपन्या पण ना असं कॉम्बो पॅकेज पाहिजे कंपन्यांना, ज्याला डेटाबेसचं पण नॉलेज आहे, ज्याला लँग्वेज पण माहिती आहे, ज्याला बिझनेस ओरिएंटेड प्रॉब्लेम पण सॉल्व्ह करता येतात. ओके, ज्याला गुड कम्युनिकेशन स्किल पण आहे, ज्याचं टेक्निकल पण स्ट्रॉंग आहे, ज्यानं बेसिकवरती पण काम केलं आहे, ज्याने ॲडव्हान्सवरती पण काम केले, ज्याला क्लाउडचं डिप्लॉयमेंट पण माहिती आहे, ज्याला फ्रेमवर्क पण बनवता येते. ओके, ज्याला डेव्हलपमेंट पण येते, ज्याला मॉडेल ट्रेनिंग पण येते, मॉडेल बिल्डअप पण करता येते, आणि ज्याला टीम मॅनेज पण करता येते. असं कंपन्यांना सगळं कंबाईन पॅकेज पाहिजे सिंगल एका माणसामध्ये. ओके, सो इट्स लाईक DMART कन्सेप्ट. ओके, DMARTला गेल्यानंतर वन रूफच्या अंडर सगळं भेटते ना, तशीच कंपन्यांची रिक्वायरमेंट आहे की एका माणसाला सगळं चाललं पाहिजे. ठीक आहे, गॉट इट? यस. येस सर. सो हा रिलेशनल डेटाबेस आहे ज्यामध्ये स्ट्रक्चर डेटा स्टोअर केला जातो. एनी SQL स्टेटमेंट इट इज कॉल्ड ॲज अ क्वेरी. ओके, इट्स डोमेन स्पेसिफिक लँग्वेज. इट्स नॉट अ केस सेन्सिटिव्ह लँग्वेज. केस सेन्सिटिव्ह लँग्वेज पायथनमध्ये शिकलं होतं, सांगा. त्यात अप्पर केस लोअर केसने फरक पडतो, म्हणजे कॅपिटल A आणि स्मॉल a हे वेगवेगळे कॅरेक्टर हे करतात. बरोबर, बट यामध्ये SQLमध्ये असं काहीच होत नाही. ठीक आहे, बिकॉज SQL इज नॉट केस सेन्सिटिव्ह लँग्वेज. पायथन केस सेन्सिटिव्ह आहे पण SQL केस सेन्सिटिव्ह नाही. ओके, इट्स नॉन प्रोसिजरल प्रोग्रामिंग लँग्वेज. असाइनमेंटमध्ये क्वेश्चन होता उपच्या. असाइनमेंट सॉल्व्ह केले असेल तर माहीत आहे.
एक असाइनमेंट उपशी त्यामध्ये क्वेश्चन होता व्हॉट इज प्रोसिजर प्रोग्रामिंग अँड नॉन प्रोसिजर प्रोग्रामिंग लँग्वेज. जो काय प्रोग्राम आहे ते छोट्या छोट्या पार्ट्समध्ये डिवाइड केला जाते त्याला फंक्शन म्हटलं जाते. नंतर दुसरं एक होतं प्रोग्राम इज डिवायडेड इंटू द स्मॉल पार्ट्स अँड इट्स कॉल ॲज काहीतरी आणखी असंच होतं. आठवते काय एकामध्ये ऑब्जेक्ट म्हणतात आणि दुसऱ्याला काहीतरी म्हणतात छोट्या छोट्या पार्ट्समध्ये डिवाइड करतात प्रोसिजर प्रोग्रामिंग. टॉप डाऊन आणि बॉटम अप ते काहीतरी होतं. बरोबर टॉप डाऊन बॉटम अप अप्रोच सांगितला होता. नंतर हे जे सांगितलं फंक्शन आहे ते काय सांगितलं ऑब्जेक्ट क्रिएट करतात जो काय तो स्मॉल पार्ट्समध्ये डिवाइड करतात आणि त्या स्मॉल पार्ट्सला त्यांनी हे म्हणतात फंक्शन म्हणतात उपसमध्ये. ओके आणि हे प्रोसिजर नॉन प्रोसिजर आठवत असेल तर बघा असाइनमेंटमध्ये दिला होता क्वेश्चन. असाइनमेंट झाल्या सगळ्यांच्या उपची दिली का सर? हो ओके मी पाहिलंच नाही मग. उपची नाही पाहिली पण हे आठवते प्रोसिजर आणि ते ऑब्जेक्ट ओरिएंटेड उपची असाइनमेंट दिली. ओके चालतंय चेक करायचं तिथं नसेल तर तुम्ही आली एखाद्या सॅटर्डे संडेला ना सगळ्याच असाइनमेंट देतो जेवढं पायथनच्या तेवढ्या पण तुम्ही असाइनमेंटच करत नाही देऊन काय फायदा. कोण म्हटलं? तुम्ही एक काम करा सर ज्यावेळेस इंटरव्ह्यू असेल ना त्यावेळेस ज्या त्या टॉपिकवर असाइनमेंट आहेत ना त्याला पण मार्क्स ठेवा. हे बेस्ट राहील मग. ठीक आहे पाहू चेंज करू. 2 तारखेला आहे लक्षात असू द्या. कोणी विसरलं असेल तर स्टील गिविंग जेंटल रिमाइंडर 2 तारखेला आहे ज्या दिवशी गांधी जयंतीची सुट्टी आहे त्या दिवशी. ओके नॉन प्रोसिजर प्रोग्रामिंग लँग्वेज. ओके इट्स ऑल अबाउट व्हॉट टू डू नॉट हाऊ. ओके इन प्रोसिजर प्रोग्रामिंग लँग्वेज वी आर ऑलवेज फोकसिंग ऑन हाऊ टू डू इट. ओके त्यामध्ये व्हॉट टू डू इथं आणि प्रोसिजर प्रोग्रामिंगमध्ये आपण काम करतो आपण ते कसं करायचं यावरती फोकस करतो. लेट इट बी हे थोडा वेगळा पार्ट आहे. ओके प्रिव्हियसलीच ना SQLलाच ना सिक्वल म्हणायचे आठवत असेल कोणी म्हटलेलं प्रिव्हियसली कॉल ॲज अ सिक्वल सिम्पल इंग्लिश क्वेरी लँग्वेज त्याचं जुनं नाव सिक्वलचं और फुल फॉर्म. हे इम्पॉर्टंट आहे. difference between modify and update. Modify means it's going to modify the record if it's already exist. If record is not there it going to add the record. Okay modify मध्ये काय करते जर ऑलरेडी रेकॉर्ड जर एक्झिस्ट असेल ना तर त्याला ना मॉडिफाय करायचं काम करते बदलायचं काम करते. जर रेकॉर्ड जर तिथं नसेल एक्झिस्टमध्ये तर इट विल गोइंग टू add a new record or going to create a new record. Modify. Update मध्ये it will just going to update the record. Difference कळला modify आणि update? Yes. Yes sir. Simple आहे complicated नाही. SQL query should be follows the particular syntax. यामध्ये database table views rows column आहे पुढे. ठीक आहे. कमांड्स महत्त्वाचं आहे क्वेश्चन यावरती होतो इंटरव्ह्यूमध्ये. सो टोटल आय थिंक 4 ते 5 टाईपचे कमांड्स आहेत. ओके सो फर्स्ट आहे DDL विच स्टँड्स फॉर डेटा डेफिनेशन लँग्वेज. ओके सो बेसिकली यामध्ये कोणकोणत्या कमांड्स येतात किंवा ओके कमांड्स म्हणण्यापेक्षा यामध्ये कोणकोणते ऑपरेशन येतात तर यामध्ये क्रिएट ड्रॉप अल्टर आणि ट्रंकेट अशा टाईपचे ऑपरेशन येतात. फर्स्ट आहे DDL ज्याला डेटा डेफिनेशन लँग्वेज म्हणतात. यामध्ये टोटल 4 टाईपचे ऑपरेशन्स येतात ज्याला क्रिएट ड्रॉप अल्टर आणि ट्रंकेट म्हणतात. ओके वी कांट यूज हिअर कंट्रोल Z ऑर अंडू. ओके कंट्रोल Y. ओके अशा टाईपचे फंक्शन तुम्ही DDLमध्ये यूज करू शकत नाही. ओके सेकंड आहे ज्याला DMS म्हणतात. DMS स्टँड फॉर डेटा मॅनिप्युलेशन लँग्वेज. ओके यामध्ये टोटल 3 टाईपचे ऑपरेशन केले जातात. फर्स्ट आहे इन्सर्ट अपडेट आणि थर्ड आहे डिलीट. ओके देन थर्ड DCL स्टँड फॉर डेटा कंट्रोल लँग्वेज. यामध्ये 2 टाईपचे ऑपरेशन्स येतात ग्रँट आणि रिओ. ग्रँटमध्ये लाईक एक डेटाबेसचा ॲक्सेस देणं किंवा सिस्टमचा ॲक्सेस देणं और प्रोव्हाइडिंग ॲक्सेस दोज थिंग्स विल बी कम अंडर द ग्रँट. बट विथ रिओक म्हणजे ॲक्सेस विड्रॉ करणं ॲक्सेस रिमूव्ह करणं इट्स कम अंडर द रिओक. ओके सिम्पल एक्झाम्पल देतो. तुम्ही एखादी कंपनी जॉईन केली तर तुम्ही जर डेटाबेसवर काम करत असाल डेटा फेच करत असाल तर दे विल प्रोव्हाइड ॲक्सेस ऑफ DB सगळ्या गोष्टींचा ॲक्सेस प्रोव्हाइड करतील तुम्हाला. ओके पण ज्यावेळेस तुम्ही कंपनी रिझाईन कराल ज्या जॉब सोडाल त्यावेळेस सगळे ॲक्सेस तुमच्याकडनं रिमूव्ह केले जातात किंवा काढून घेतले जातात. राईट तुमचं ID कार्डसुद्धा काढून घेतलं जातं आहे. ओके
simple example is grant and remove, DCL, data control language. क्लिअर झाले हे 3 ऑपरेशन? येस. सॉरी 3 कमांड आणि बाकीचे जे मध्ये जे काही सगळे ऑपरेशन होते सगळे ऑपरेशन. ओके. देन फोर्थ आहे TCL, not TCS, it's TCL, transaction control language. Okay, so it includes commit, rollback and save point. Okay, commit मध्ये काय केलं जाते? To make a changes permanent like save in the system, त्यास तुम्ही commit यूज करतात. rollback मध्ये it's like similar to undo, म्हणजे बॅक घेण्यासाठी. then again save point up to till the particular part, एखाद्या पर्टिक्युलर त्या नंबरला किंवा त्या पोझिशनला किंवा त्या स्टेपला जर सेव्ह करायचं असेल then we'll go for the save point. सपोज आहे पुढे एक्झाम्पल, त्यामध्ये मी क्लिअर करतो, काय डाऊट नाही. पुढच्या एक्झाम्पलमध्ये आहेत सेव्ह पॉईंट वगैरे. ओके, सो एक्झाम्पल दिले कस्टमर. ओके, कस्टमरचा आय डी असेल, अकाउंट नंबर, बॅलन्स, त्याचे ट्रान्झॅक्शन असतील. ओके, इन्सर्टमध्ये डेबिट क्रेडिटचे ट्रान्झॅक्शन असतील. त्यानंतर सपोज अकाउंट जर अपडेट करायचं. ओके, सिम्पल सांगतो. ट्रान्झॅक्शन म्हणजे काय? कस्टमरच्या अकाउंटमध्ये एकतर पैसे टाकले असतील किंवा एकतर गेले असतील. सो इट्स लाईक इन्सर्ट. ओके, इन्सर्ट म्हणजे कस्टमर अकाउंटमधनं पैसे टाकले, ॲड झाले. ओके, इन्सर्ट ऑपरेशन 2 पार्ट्समध्ये आपल्याला डिवाइड करता येईल ट्रान्झॅक्शनच्या केसमध्ये. ऑपरेशन लाईक अंड विच कम्स अंडर दी क्रेडिट अँड द डेबिट. ओके, आणि अपडेटिंग अकाउंट बॅलन्स किंवा अपडेटिंग ऑपरेशन कुठे येऊन जाईल? ओके, ज्यावेळेस तुम्ही एखादा डेटा अपडेट करतात. ओके, सपोज तुमच्या अकाउंटला जस्ट ॲज ऑलरेडी 10 लाख रुपीज आहेत, त्यामध्ये 1 लाख ॲड झाले. ओके, सो 10 + 1 11 झाले, राईट. सो इथं क्रेडिट झाले म्हणजे प्लस झाले, आय कॅन से दॅट. आणि अकाउंट बॅलन्स पण अपडेट होईल, बरोबर का रिव्हर्स होईल? अपडेट, राईट. After that, rollback. Okay, it will return the transaction till the last commit after the last commit. Okay, सांगतो हे काय. ओके, सपोज तुमचे टोटल 100 रेकॉर्ड आहे. सो प्रॉब्लेम कुठे तर मध्ये आहे कळालं. ओके, शेवटी संपताना असेल किंवा मध्ये कुठे तर आहे कळालं, तर एक तुम्ही काय केलं, 20-20च्या बॅच पाडल्या. ओके, आणि 20-20 जे काय पॉईंट आहेत मग अशी सांगितलं रोलबॅक वगैरे, इथंच आहे कन्सेप्ट. Just a moment. लास्ट पॉइंट कोणता होता? येस, हे रोल बॅकचं. ओके, सो सपोज तुमचे टोटल 100 ट्रान्झॅक्शन आहेत. ओके, किंवा 100 रोज आहेत जस्ट ॲज आणि त्यामध्ये कुठे तर ना लाईक 90 नंबरचे रेकॉर्ड आहेत, त्याला प्रॉब्लेम आहे. ओके, असं तुम्हाला माहिती आहे किंवा वाटते. सो व्हॉट विल डू, 100 आहेत ना, त्यांना 20-20च्या लॉटमध्ये घेणार. ओके, 20-20च्या नंबरला तुम्ही कमिट करणार, सेव्ह पॉईंट करणार, असं करणार. ओके, 20 चौक 80, बरोबर. 80 नंबरच्या ह्याला कुठे तुमचं कमिट येणार किंवा सेव्ह पॉईंट येणार, नंतर डायरेक्ट 100ला येणार. ओके, मध्ये कुठे तर 99 आहे, तर कॅच करायला इझिली जाते प्रॉब्लेम इथं कुठे तर आहे. ओके, आणि हे जर डायरेक्ट जर असते 100 तर इट्स अगेन कॉम्प्लिटेड टू कॅच द प्रॉब्लेम. बट तुम्ही बॅच किंवा स्लॉट पाडलेले आहेत, तुम्हाला इझिली कॅप्चर करतात की प्रॉब्लेम इथं आहे, राईट. रोल बॅक, सेव्ह पॉईंट, इट विल रिटर्न द ट्रान्झॅक्शन टिल द लास्ट कमिट. आणि मी तर कमिट करत जाईन प्रत्येक 20-20 याला. 20 झालं की कमिट, 40 झालं कमिट, 60 झालं की कमिट, असं कमिट करत जाईन. क्लिअर? हां सर. द लास्ट आहे DQL, विच इज स्टँड फॉर डेटा क्वेरी लँग्वेज, अँड इट्स ओनली इन्क्लूड सिलेक्ट, जे की महत्त्वाचं आहे. काय डाऊट यामध्ये? नो सर. ओके, सो हा जो काय डेटा आहे, ह्या ज्या काही नोट्स आहेत मी तुमच्यासोबत शेअर करतो. इन्स्टॉलेशन एकदा चेक करून घ्या. इन्स्टॉलेशनमध्ये कुठं डाऊट असेल तरी मला सांगा. मी आहे रात्री 12पर्यंत आहे. सो डाऊट असेल तरी इन्स्टॉलेशनमध्ये सांगा, आय एम ऑलवेज देअर. ठीक आहे. आणि हां सर. येस, वाटलंच तर मी असाइनमेंट चेक करतो आहेत का, आणि असतील तर लगेच मी अपलोड करून टाकतो पुढचे असाइनमेंट. ओके, बट असाइनमेंटला कसं एक एक क्वेश्चनला सर्च करायला लागतो आहे, कारण मी जुन्या बॅचला असाइनमेंट दिल्या नव्हत्या, त्याच्या अगोदरच्या बॅचला असाइनमेंट दिल्या होत्या.
ओके, सो मग मला ते एक एक क्वेश्चन चेक करायला लागेल. बट डोंट वरी, आय विल चेक आणि विकेंडच्या दिवशी वाटलं तर असाइनमेंट देतो. पण सध्या तुम्हाला 2 तारखेचा अभ्यास पण करायचा आहे, आजच्या लेक्चरचा पण अभ्यास करायचा आहे. ओके, सो मी परत परत रिमाइंडर यासाठी देतो की पुन्हा 2 तारखेला म्हणून नाही की अभ्यासाला नाही वेळ नव्हता. ठीक आहे. आणि आता जो काही टाईम दिला तो पण अभ्यासासाठीच यूज करा, कारण आज SQLचं एवढंच होतं. उद्या आपण ना SQLमध्ये तुमचं जर इन्स्टॉलेशन झालं उद्या, त्या SQLवरती बेंचवरती तुम्हाला क्वेरी कशा यूज करायच्या किंवा क्वेरी कशा मारायच्या हे शिकवतो. आणि त्यानंतर मग SQLचं पायथनमध्ये कनेक्शन कसं क्रिएट करून ज्युपिटरमध्ये SQL कसं रन करायचं हे उद्या शिकवेल. चालेल? हाँ सर. ठीक आहे. मग काय डाऊट नसतील तर आपण थांबू देतो. चालेल सर. ओके, चालेल. अभ्यास करा, जेवढं म्हटलं तेवढं काम करा. ठीक आहे. हो सर. हाँ सर. ओके, चालेल. मग थांबवूत आपण.